आपली चार्जशीट दाखल करतो. 90 दिवस वेळ असतो, पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत. तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल. आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली आहे. सोळंके साहेब. अध्यक्ष महोदय, सदरील महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती महिला माझ्या मतदारसंघातली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून तिच्या वडिलांनी, आईनी, काकांनी तिला शिकवून डॉक्टर केलं होतं, परंतु प्रशासनाच्या कारभारामुळे म्हणा, इतर काही कारभारामुळे म्हणा, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरती हे शासन नोकरी देईल का, हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सदरहू महिलेच्या संदर्भात, त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदना आहे. शासनही संवेदनशील आहे. आपल्याला माहिती आहे की सदरू महिला या 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या. त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्व लागू होत नाही. तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल, त्यात कायदेशीर काय मार्ग काढता येईल याचा जरूर शासन विचार करेल. बोला ताई. नमस्कार. मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते. इथे जरा भावना सांगते, कारण मी तिच्या यातना, त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते. ती जेव्हा 4.5 वर्ष कठोर परिश्रम करून जेव्हा ती पास होते, तेव्हा तिच्या खूप आशा असतील, जीवनाबद्दल अपेक्षा असतील आणि तिची भविष्याबद्दल खूप स्वप्न असतील. ती एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती, म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन. आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती, ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली. त्यांची सुद्धा SIT मध्ये त्यांची चौकशी होणार का, तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का, आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का. तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का, कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे. देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात. आणि त्याच्याबरोबर ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का, एवढंच विचारते. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे. ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. त्या सगळ्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले, काही लोकांनी दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला. ते दुर्दैवी होतं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे. पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे. जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा तर विधिमंडळातल्या चर्चेवरती आपलं लक्ष असेल.